पुणे डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका माथे फिरून चक्क 3 प्रवाशांवर चाकूने हल्ला केलाय, तर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्यात। बुलढाण्यातील कोलवड मधील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी राजमा आणि सिया सीडचा पर्याय निवडलाय। अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे हुतात्मा स्मारक मणदूर येथील आंदोलन 43व्या दिवशी देखील सुरूच आहे। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील होत असलेल्या गृह प्रकल्पाचा विकासक संबंधित शेतकऱ्यावर मनमानी कारभार करत असल्याने तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे देखील संबंधित शेतकरी यांची दखल घेत नसल्याने माजी आमदार तथा भाजप नेते सुरेश लाड यांनी आक्रमक होत कर्जत पोलीस ठाण्यात झोपून आंदोलन केले। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यातील आरोपींचा जामीन रद्द करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत। आरोप करणं हा दमानिया यांचा व्यवसाय झालेला आहे, त्यामुळे त्या धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार टीका करत असून दमानिया ओबीसी नेत्यांना टार्गेट करतात असा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केला। दलित आदिवासी यांच्या लोकप्रतिनिधी ठेवायला हवा, विकसित कामाला निधी मिळणार नाही अशी परिस्थिती आहे, विरोधी पक्ष लकवा मारलेल्या परिस्थितीत आहे असा वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले। माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे। वाढवण बंदराच्या बाजूला विमानतळ असावं ही सरकारने भूमिका घेतली असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। सेवा वर्गातील सर्वकष पदांची पदोन्नतीसह अनेक मागण्यांसाठी शासकीय रुग्णालयातील परिचारिका 1 दिवसीय संपावर आहेत। राज्य शिक्षक मंडळाकडून परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शिक्षक मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे। बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली असून मुंबई गोवा महामार्गाचे उर्वरित काम लवकरच पूर्ण होऊन संपूर्ण महामार्ग प्रवाशांसाठी संपूर्णपणे खुला केला जाणार असल्याचं कोकण जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुकर प्रवास व्हावा यासाठी ही पाहणी केल्याचे देखील शिवेंद्रराजे यांनी सांगितले। 27 वर्षापासून एसआरए प्रकल्प रखडल्याने वरळीतील सिद्धार्थनगर येथील रहिवाशांकडून हक्काच्या घरासाठी जन आंदोलन करण्यात आले। 30 ते 35 वर्षांपासून असलेला रस्ता बंद केल्याने रस्त्याच्या मागणीसाठी नागरिक मनपासमोर आमरण उपोषणाला बसलेत। बुलढाणा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून वाहनाचा स्फोट झाल्याने 2 जण जळून खाक झाले तर 1 जण गंभीर जखमी झालाय। महसूल विभागाची राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे। सध्या राज्यात सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या गुइलेन बॅरो सिंड्रोम याचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण हा अमरावती जिल्ह्यात आढळून आला असून 65 वर्षीय या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने मंगळवारपासून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू मध्ये भरती करण्यात आले। धान पिकाबरोबरच ऊस पिकाचा गोंदिया जिल्ह्यात उत्पादन होत असून मजुरांना मोठ्या प्रमाणात त्याने रोजगार निर्माण होतोय। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने राज्यभर काम बंद आंदोलन पुकारलं असून विविध मागण्यांसह पदोन्नती मिळावी, ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करणे या प्रमुख मागण्या आंदोलकांकडून करण्यात येत आहेत। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनकडून राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून या आंदोलनाला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील परिचारकांनी पाठिंबा दिलाय। प्रलंबित बिल मिळावे या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने काम बंद आंदोलन सुरू केले, तर प्रलंबित देयके त्वरित अदा करावे या मागणीसाठी बांधकाम भावना आवारात आपली सर्व कामं उभी करून बांधकाम विभागाचा तीव्र निषेध नोंदवला आहे। कल्याण पूर्व येथील नाना पावशे चौक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास 1 इसमावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली असून या गोळीबारात रणजित दुबे नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। शिंदेंचा बालेकिल्ला कुठलाच नाहीये, शिंदेंच्या पैशांनी काही बालेकिल्ले विकत घेतले आहेत असा टोला संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावलाय। गोंदियातील गोरेगावच्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणात आरोपी विरोधात कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी येत्या 12 मार्चला मुंबईला धडक देण्याचा निर्धार असल्याचा इशारा सतेज पाटील यांनी दिलाय। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून वाघ बिबट्याची शिकार करून त्याच्या अवयवांची विक्री करणाऱ्या 3 आरोपींना सडक अर्जुनी येथून ताब्यात घेण्यात आले। दरवर्षीप्रमाणे लोणी येथे श्री सिद्धाचार्य वाघ गुरुजी यांच्या निवासस्थानी गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला।
माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे आज अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले। तर या होत्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांतील 36 महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।